होती होती समोर. इकडे इकडे पळली, इकडे पळली. होती होती वरती. नमस्कार मित्रांनो, जय महाकाल. आणि आज आपला देश स्वतंत्र झाला होता. इंग्रज आपल्या देशातून निघून गेले ते. आणि आज 26 जानेवारी मित्रांनो, सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आपण आता रेस्क्यूसाठी आलेलो आहे. रेस्क्यू कॉल जे आहे मित्रांनो, मला माझ्या घरापासून अर्धा किलोमीटर अंतर आहे. गवळीनगर आहे, ते गवळीनगरमध्ये आलेलो आहे. आणि बघूया साप कुठे आहे. मला वाटलं घरामध्ये साप, पण बाहेर आहे मित्रांनो. आणि हे बघा, इथे साप आहे. ह्या काटेरी झाड आहे इथं, इथे साप आहे. हे बघा समोर. आणि साप जो आहे मित्रांनो, रॅट स्नॅक, धामण जातीचा साप आहे मित्रांनो, बिनविषारी, बिग साईज आहे. आणि असं मी धावत पकडायला गेलो तर मला भेटणार नाही, म्हणून मी एकदम स्लो मोशनमध्ये चाललो आहे तिच्याकडं. तिला अजून समजलेलं नाही आहे मी तिला पकडतो काय. हे बघा, मी इतक्या स्पीडला हात टाकून पण ती मला मिळाली नाही मित्रांनो. हे बघा किती स्पीड आहे तिला, बघा तुम्ही. माझ्या हाताजवळ आहे ती, मला टच होणार आहे. हे बघा किती स्पीडला गेली ती, बघा. सापडली पण नाही ती मला. आणि तिच्या मागं धावत गेलो, पण मला तिथे दिसली पण नाही. तेवढ्या भागातून ती गायब झाली लगेच. मी आजूबाजूला सर्व चेक केलं, पण मला नाही दिसली. आणि माझा अंदाज आहे या घराकडे समोर तिथे साप असेल, तो तिथे अडचण आहे, अडचणीत लपला असेल. तरी मी आजूबाजूला बघतोय. आणि माझ्याबरोबर खूप लहान मुलं पण भरपूर आलेले आहेत, ते लक्ष ठेवून होते सापावरती. हे बघा इथे, बघू आपण आता जाऊन त्या बाजूला. मी तिथे गेलेलो आहे बघा. आणि कौलं आहे, त्या कौलांमध्ये डाऊट आहे मला, म्हणून मी एक कौलं काढले मित्रांनो. आणि याच्यामध्ये मला दिसली ती, माझा डाऊट होता तो खरा ठरला. आणि आपण आता लास्टच्या एंडिंगला आलेलो आहे, सापाच्या जवळ आलो एकदम. आणि सापापर्यंत माझा हात पोहोचतोय. फक्त 2 कौलं मला साईडला करायचे. ते बाजूला घर होतं, त्याने ते कौलांचा ढीक केला होता तिथं. आणि हे बघा मित्रांनो, माझ्या उजव्या हाताला इकडे साप आहे, याच्या मागे लपलेला आहे. आणि आपल्याला तो लगेच भेटेल असं वाटतंय मला. आणि इथून पण खूप स्पीड घेईल साप. हे बघा, मला चान्स पण नाही भेटला मित्रांनो हात लावायला पण. आणि बघा इकडे आला तो लांब, त्याच्या मागे मी पळतोय. आणि वरती एक मुलगा तो उभा आहे बघा डुबावरती. तो त्या सापावरती नजर ठेवून येतो, मला सांगतोय इकडे तिकडे, त्याच्या मागे धावतोय. आणि एक विशेष आहे मित्रांनो, इतका लहान मुलगा आहे तरी पण तो सापाच्या मागे पळतोय. बघा तुम्ही, माझ्या पुढे पण तो निघून गेला आणि सापाच्या मागे चाललाय तो. बघा तो किती स्पीड आहे त्याचा, आणि त्याची नजर किती तेज आहे. त्याने सापावरती नजर कायम ठेवली ती. मला तर दिसत पण नव्हतं कुठे काय, गवत खूप होतं, पण त्यांनी बरोबर शोधून काढलं. मागे धावत गेला आणि इथे बिळामध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय. बघा इथे मला भेटला आणि मुलं खूप खुश झाले मित्रांनो. बघा सर्वजण जमा झाले तिथे, खूप त्यांना आनंद मिळाला साप रेस्क्यू केल्याबद्दल. आणि हा साप रेस्क्यू कोणामुळे झाला, जो मुलगा त्या सापाच्या मागे धावत होता त्याच्यामुळे हा साप मला रेस्क्यू करता आला. आणि रेस्क्यू करण्याचं कारण मित्रांनो असं आहे की हा साप 2-3 घरांमध्ये नेहमी जायचा, तिथं उंदरांच्या मागे घरामध्ये जायचा तो. आणि तिथले लोक खूप घाबरले होते. ते बोलतात की हा साप बाहेर आहे, पण तरी पण हा पकडून तुम्ही घेऊन जा. हा पकडला नाही तर परत आमच्या घरांमध्ये येईल. आमचे लहान मुलं असतात, घाबरतात. आणि मित्रांनो अजून एक विशेष आहे की मुलं तिथं अंगणवाडीमध्ये जाण्यासाठी घाबरत होते, कारण हा साप रस्त्याला वगैरे दिसायचा, तर ते मुलं पण जात नव्हते अंगणवाडीमध्ये. म्हणून मला हा रेस्क्यू करावा लागला, नाही तुम्ही बाहेर होता असा मी पकडला नसता, रेस्क्यू नसता केला. आणि साईज पण याची मित्रांनो 7 फुटापर्यंत आहे. खूप छान वाटलं. हा बघा माझ्या मागेच आहे हा मुलगा, आणि खूप डेअरिंग आहे त्याची पण. आणि त्याच्यामुळेच साप मला मिळालेलं आहे, त्याचं खूप धन्यवाद. लहान मुलगा आहे. आता आपण त्याला पहिले पाणी देऊ मित्रांनो, कारण मला तर खूप दम लागला होता आणि सापाला पण लागला असेल नक्कीच, कारण त्यांचा पण जीव आहे शेवटी. त्याला पाणी देतो, पाणी पिईल ती. आणि हा साप मला मिळाला नसता मित्रांनो, जर का माझ्याकडनं गेला असता, तरी काही दिवसांनी जर का तो साप दिसला तर कदाचित कोणी पण मारू शकला असतं या सापाला. म्हणून हा साप पण आपलं वाचवणं गरजेचं होतं. भले तो बाहेर असो, पण पकडणं गरजेचं आहे. कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोललो, असे लांब साईजचे, मोठ्या साईजचे साप रेस्क्यू करून लांब सोडणं, जंगलामध्ये सोडणं खूप गरजेचं आहे. आणि हे बघा किती लहान मुलं आहेत. आणि आता आपण त्याला, ज्या मुलाने मला दाखवलं त्या मुलाला पुढं केलं मी मुद्दाम. हे बघा
हा तसे ते हा आणि त्याचे खूप छान वाटलं त्याला पण. तू तिथे त्याला मी समोर घेतला आणि साप पॅक करण्यासाठी त्याला पुढं केलं आहे बघा. आणि धामण जातीचा साप आहे मित्रांनो, बिनविषारी म्हणून त्याला मी समोर बोलवलं. नाग असं तर नसता, विषारी साप असं तर पुढं नसतं त्याला येऊन दिलं. आणि त्याला खूप आनंद वाटला. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.